हातकणंगले तालुक्यातील कोरोची इथल्या अवधूत सुतार याचा टेम्पो गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीतील एका खाजगी कंपनीला भाड्यानं दिला होता. शनिवारी रात्री काम आटोपून ते कागल औद्योगिक वसाहतीतून कोरोचीकडे परत जात होते. दरम्यान आज पहाटेच्या सुमारास CEPT प्लांटजवळ अवधूतचा मृतदेह स्प्लेंडर मोटारसायकल खाली आढळून आला. त्याच्या मोटरसायकलच्या हेडलाईटचा पूर्णतः चक्काचूर झाला होता. मात्र वाहनाच्या इतर भागाचं फारसं नुकसान झालेलं नव्हतं आणि भिंतीवर अपघाताच्या स्पष्ट खुणा दिसून आल्या नाहीत. त्यामुळं हा अपघात आहे की घातपात याबाबत परिसरात संशय व्यक्त केला जातोय. घटनास्थळी येऊन गोकुळ शिरगाव पोलिसांनी पंचनामा केला असून शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलाय. अवधूत सुतार यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ आणि एक 1.25 महिन्याचं अपत्य असा परिवार आहे. 16 मे रोजी अवधूतच्या मुलाचा नामकरण सोहळा होता. मात्र त्याआधीच काळानं त्याच्यावर झडप घातली. पुढील तपास गोकुळ शिरगाव पोलीस करतायत.